श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. तर आज नवीन माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सेवा जाणून घेणार आहोत, ज्या की आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत. कारण उद्या आहे संकट चतुर्थी. संकट चतुर्थी म्हणलं तर गणपती बाप्पाची ही तिथी आहे आणि गणेश भक्त खूप जास्त प्रमाणात आहेत. प्रत्येकजण गणपती चतुर्थीचा व्रत करत असतो. यासोबतच संकट चतुर्थीचा व्रत केल्याने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते. त्यासोबतच विघ्न दूर होण्यासाठी देखील मदत मिळते. पण बऱ्याचदा असं होतं की इच्छा असूनही आपण व्रत करू शकत नाही. अर्थात त्याला काही तशी कारणं सांगतात, जसं की आपले औषध वगैरे चालू असतील किंवा उपवास आपल्याला झेपतच नसेल, तर मग जीवाचा आटापिटा करून उपवास करायला काही हरत नाही. कारण देव म्हणत नाही की तुम्ही उपवास करून माझ्यासमोर बसा किंवा अगदी निरंकार राहून तुम्ही माझं म्हणजे उपवास तपास कर, असं कधीही देव सांगत नाही. पण ज्याला शक्य होत, ज्याला झेपतं त्याने आवर्जून करावं. आता बघा, ज्याला उपवास करणं शक्य नाही त्याला सेवा करायला मात्र काहीही अडचण नाही. ती व्यक्ती सेवा तर नक्कीच करू शकते, कारण सेवेला आपण कुठलंही कारण देऊ शकत नाही. अर्थात सेवेसाठी कारण कुठलं असू शकतं. तर मग समजा महिला मासिक धर्म आहे किंवा सुतक पडलेला आहे, तर मग ठीक आहे, आपण तेव्हा करू शकत नाही, तरी त्याला देखील आपण पर्याय देऊ शकतो. बघा, त्या दिवशी आपण नामस्मरण करू शकतो, म्हणून नामस्मरण अतिशय महत्त्व आहे. ज्या दिवशी आपल्याला उपवास तपास करणं शक्य होणार नाही, सेवाही करणं शक्य होणार नाही, त्या दिवशी दिवसभर आपण ओम गणपतये नमः या मंत्राचा जप जरी केला, अगदी मनातल्या मनात माळ हातात घेऊन करायची गरज नाही, पण जर सातत्याने हा जप आपण जर चालू ठेवला तर निश्चितच त्यांचा देखील आपल्याला फळ मिळत असतो. कारण या कलियुगामध्ये नामस्मरणापेक्षा कुठलीही मोठी सेवा नाही. असं म्हणलं तर त्यामुळे ज्याला सेवा करणं शक्य नाही त्याने अर्थात नामस्मरण करावं. तर असो, बघा, ज्याला उपवास करणं शक्य आहे ते तर उपवास करणारच आहे. तर बघा, आता संकट चतुर्थीला बऱ्याच म्हणजे सेवा केल्या जातात, उपाय देखील केले जातात आणि याविषयीचे भरपूर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. बघा, महिन्याला संकट चतुर्थी येतच असते, त्यामुळे प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकत असतो. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही खास असे उपाय जाणून घेणार आहोत, किंवा बघा त्याला सेवा तुम्ही म्हणू शकता. आता त्या सेवाच आहेत, कारण बघा उपायापेक्षाही सेवा जास्त प्रभावी असतात. पण उपाय कधी प्रभावी ठरतात, जेव्हा विशेष स्थिती असतात, जसे की अमावस्या, पौर्णिमा किंवा मग आता चतुर्थी आहे. या विशेष स्थितींना जर आपण काही उपाय केले तर ते फलदायी ठरतात. पण उठसूट दररोज जर आपण उपाय करत बसलो तर मग त्यांचा फळ मिळणं देखील म्हणजे थोडंसं अवघड होतं. त्यापेक्षा जर तुम्ही रोजच्या रोज सेवा केली तर निश्चितच फळ तुम्हाला 100% मिळतं. म्हणजे बघा, उपाय करणं चुकीचं नाही, पण त्याच्या अधीन जाणं हे चुकीचं आहे. त्यामुळे फार त्याच्या अधीन न जाता आपण आपल्या देवाचं नामस्मरण करायचं आणि विशेष स्थिती आल्या की उपाय वगैरे विश्वासाने करायच्या. नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार, बघा, मदत होणार. आणि तर बघा, आज आपण जो उपाय किंवा जी सेवा जाणून घेणार आहोत ती कशासाठी आहे, तर बघा, आपल्या स्वतःच्या हक्काचं घर होण्यासाठी ती सेवा आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं छोटंसं काम होईना, पण स्वतःचं हक्काचं असं घर असावं, आपला अधिकार त्या घरावर असावा, असं एक छोटंसं घर असावं, असं प्रत्येकाची म्हणजे इच्छा असतेच. बघा, ती असणं गैर नाही, पण ते करत असताना भरपूर काही गोष्टींना सामोरे जावं लागतं. बघा, तेही करत असताना आपल्याकडे पैसा आहे, सगळं आहे, पण तरीही घर घेण्याची इच्छा असूनही ती पूर्ण होत नाही. त्यामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होतात. मग एखादं घर आवडतं, मग काहीतरी कारणावर म्हणजे ते आपल्या हातातून फिसकटतं किंवा अन्य काही कारण असतं, ती इच्छा किंवा ते स्वप्न आपलं पूर्णच होत नाही. जर तुमची अशी समस्या असेल, घर घेण्यासाठी तुम्हाला अडचणी निर्माण होत असतील, किंवा स्वतःचं घर तुमची घेण्याची इच्छा आहे पण अजून ते स्वप्न पूर्ण झालेलं नसेल, तर तुम्ही नक्कीच संकट चतुर्थीपासून एक सेवा सुरू करू शकतात. त्याने तुम्हाला 100% बघा खात्री पडेल. बघा, त्यामध्ये जे विघ्न निर्माण होत आहे, जे अडथळे निर्माण होत आहे, ते दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. तर सर्वप्रथम आपण ती सेवा जाणून घेऊया. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती बघा, खास इच्छापूर्तीसाठी आहे. आता इच्छा कुठली, तर मग ती तुमची नोकरीची असू द्या किंवा अन्य कुठल्याही करण्याची तुमची इच्छा असू द्या, त्यासाठी तुम्ही आतुनात प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीला नोकरी हवी आहे, तर तिने घराबाहेर जाऊन ती नोकरी शोधणं देखील गरजेचं आहे, तरच तिला नोकरी मिळणार आहे. असं नाही की मग घरात बसून फक्त तिने सेवा केली आणि आपापच कोणाचा जरी फोन आला की इथे नोकरी आपल्याला आहे, असं कधीही होत नाही. त्यासाठी बघा, आपले स्वतःचे प्रयत्न करणे हे देखील गरजेचं आहे. जिथे तुमचे प्रयत्न असणार आहे तिथेच तुमच्या ह्या सेवा आणि उपाय तुम्हाला फळ देऊ शकतात, हे लक्षात घ्या. तर बघा, पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, स्वतःचं घर घेण्यासाठी. तर बघा, स्वतःचं घर होण्याआधी आपल्याला संकट चतुर्थीपासून एक सेवा सुरू करायची आहे. ती सेवा काय आहे, तर गणेश पंचरत्न स्तोत्र आहे. हे कुठे मिळेल बघा, तर कदाचित बघा बाजारामध्ये त्यांचं एक छोटंसं पुस्तकही उपलब्ध असेल.
बघा, तर मोबाईलवर बघून वाचलेलं आहे, तुम्ही देखील मोबाईलवर बघून वाचू शकता. पण जर पोथी मिळाली छोटीशी तर तुम्ही ती घेऊ शकता, किंवा नाहीच मिळाली तर मग तुम्ही मोबाईलवर बघा, त्याची प्रिंट काढून आणि तो कागद आपल्या जवळ ठेवायचा. ते करणं शक्य नसेल तर मोबाईलवर बघून म्हणलं तरीही चालेल. मोबाईलवर बघून एखादं वाचन याला कुठेही नकार दिलेला नाही. पण बऱ्याचदा मोबाईलवर बघून काय होतं की आपण सेवा करतो, मोबाईलवर बघून वाचतो, पण अचानक काहीतरी मेसेज येतो, काहीतरी फोन येतो आणि मग आपलं मन बघा डायव्हर्ट होतं. आपलं मन विचलित होऊन मग आपल्या सेवेमध्ये मन लागत नाही. त्यामुळे खरं तर मोबाईलवर बघून सेवा करायला नकार दिला जातो. पण जर पर्याय नसेल तर आपण ती सेवा करू शकतो. मोबाईल बघा, मोबाईल जे आहे, मोबाईलचा तुम्ही बघा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बघा आपण ती सेवा करू शकतो. तर गणेश पंचरत्न स्तोत्र हे तुम्हाला गुगलवर सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला संकट चतुर्थीपासून दररोज सकाळ आणि संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ शक्य न तर कमीत कमी दिवसात एकदा का होईना हे गणपती बाप्पासमोर म्हणायचं आहे. तर बघा, दररोज जर तुम्ही ही सेवा केली तर 6 महिन्यामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी ती मदत मिळते. पण ही जी सेवा आहे ती फक्त ही एकच सेवा करायची नाही, तर त्याला जोडीला अजून आपल्याला एक सेवा करायची आहे. अतिशय प्रभावी अशी ती सेवा आहे. पण ती सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला बुधवारचा दिवस निवडायचा आहे. आता बघा, संकट चतुर्थीनिमित्त तुम्हाला गणेश पंचरत्न स्तोत्र वाचायचं आहे. म्हणजे काय, तर उद्यापासून बघा तुम्ही ही सेवा सुरू कराल. या व्यतिरिक्त येणारा जो पुढचा बुधवार आहे त्या बुधवारपासून तुम्हाला विश्वकर्मा चालिसा वाचायला सुरुवात करायची आहे. विश्वकर्मा चालिसा हे देखील तुम्हाला बघा गुगलवरती सर्च केल्यानंतर सहज उपलब्ध होऊन जाईल. अजिबात अवघड नाही. पण ही विश्वकर्मा चालिसा तुम्हाला बुधवारच्या दिवसापासूनच वाचायला सुरुवात करायची आहे. आता ही किती दिवस वाचायची, तर बघा जोपर्यंत तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज वाचायचं आहे. 3 वेळेस. आता 3 वेळेस म्हटलं तर तुम्हाला थोडंसं मोठं वाटेल, पण ते 3 वेळेस म्हणण्यासाठी फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिट लागतात. आणि गणेश पंचरत्न स्तोत्र वाचण्यासाठी 1 ते 2 मिनिट लागतो. म्हणजे बघा एकंदरीत तुम्हाला जास्तीत जास्त 20 मिनिट तुम्ही पकडून चला. बघा अर्ध्या तासात तुमचं पूर्ण होऊन जाईल. बघा उद्यापासून कुठली, तर गणेश पंचरत्न स्तोत्राची आणि येत्या बुधवारपासून कोणती, तर बघा विश्वकर्मा चालिसाची. आता विश्वकर्मा चालिसाची सेवा जेव्हा तुम्ही चालू करणार आहात तेव्हा काय करायचं आहे बघा, एक छोटीशी सुपारी घ्यायची. घरामध्ये असेल तर ती चांगली असेल, किडलेली नसेल तर ती देखील घेऊ शकता. नसेल तर तुम्ही बाजारातून नवीन आणायची आहे. ती सुपारी आणल्यानंतर तिला धुवायचं, स्वच्छ पुसायचं. त्यानंतर बघा त्या सुपारीला आपल्याला बघा देवघरामध्ये स्थापित करायचं. ती स्थापित करण्यासाठी तुम्ही एक छोटीशी वाटी घेऊ शकता किंवा डायरेक्ट देवाऱ्यामध्ये ठेवलं तरी चालेल. पण ती सुपारी ठेवण्यापूर्वी 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. तरी ती सुपारी ठेवायची आणि हळदी कुंकू अक्षता वाहून त्याला अर्पण करायचं आणि त्या सुपारीला विश्वकर्माचं रूप मानायचं. या सुपारीची आजपासून बघा मी विश्वकर्मा म्हणून प्रार्थना पूजा करत आहे. बघा माझं घर घेण्याचं स्वप्न आहे, त्यामध्ये जे अडचणी निर्माण होत आहे ते दूर होण्यासाठी मला नक्कीच विश्वकर्मा भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त होईल असा माझा विश्वास आहे. अशी मनोभावी विश्वासाने प्रार्थना करायची आणि त्या सुपारीची आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची. अशा पद्धतीने तुम्हाला घर होण्यासाठी ही छोटीशी सेवा करायची आहे. सुरुवात कशापासून करायची, तर उद्या गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणण्यापासून. गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पा म्हणलं तर प्रथम दैवत आहे. गणपती बाप्पाची सेवा केल्याशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आणि स्वतःचं घर होण्यासाठी विश्वकर्मा भगवानाची ही सेवा बुधवारपासून सुरू करायची. तर अशा पद्धतीने स्वतःचं घर होण्यासाठी ही छोटीशी सेवा करून बघा. आता हे बघा घरासाठी आता दुसरी जी गोष्ट आहे किंवा बघा दुसरी जी सेवा किंवा उपाय आहे तो दुर्वांचा आहे. तो आपल्याला बघा उद्याच्या दिवशी करायचा आहे. गणपती बाप्पा म्हणलं तर दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे इच्छापूर्तीसाठी याच दुर्वांचा आपल्याला उपाय करायचा आहे. तो कसा करायचा, तर एखादी समजा तुमची इच्छा आहे त्यासाठी तुम्ही आतुनात प्रयत्न करत आहात पण ते पूर्ण होत नाही, तर मग तुम्ही ही एक सेवा करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा सकारात्मक असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा करायचं काय आहे बघा, उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आपल्याला दुर्वा घ्यायचा आहे. बघा तुम्ही 11 दुर्वा घेऊ शकतात, 21 घेऊ शकता. पण आपल्याला काय करायचं आहे, 11 दुर्वांची एक जोडी अशा 11 जोड्या बनवायच्या आहे. म्हणजे काय, तर एका जोडीमध्ये तुमच्या 11 दुर्वा येणार आहेत. ही झाली एक जोडी, ही बाजूला ठेवायची. पुन्हा 11 दुर्वा घ्यायच्या आहे, त्याची एक जोडी बनवायची, बाजूला ठेवायची. अशा किती जोड्या बनवायच्या, तर 11. याऐवजी जर तुम्हाला 21 घ्यायचे असतील तर तुम्ही 21 दुर्वांची एक जोडी बनवायची आणि अशा 21 जोड्या बनवायच्या. म्हणजे काय, एका जोडीमध्ये तुम्ही जेवढ्या दुर्वा घेणार आहात तेवढ्या जोड्या तुम्हाला घ्यायच्या आहे. आणि या सगळ्या दुर्वा तुम्हाला हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांना तुमची इच्छा सांगायची आणि गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची की या इच्छापूर्तीसाठी जे अडथळे निर्माण होत आहे, जे विघ्नामध्ये येत आहे
ते दूर करण्याचं काम तुम्ही करा. अशा पद्धतीने गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. त्यानंतर बघा, ओम गणगणपतये नमः या मंत्राची एक माळ जप करायची आणि ह्या ज्या दुर्वा आहे त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. आता शक्यतो ह्या ज्या दुर्वा आहे त्या तुमच्या गावात जर कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन अर्पण करण्याचा प्रयत्न करा. नसेल शक्य तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असतातच, त्या ठिकाणी अर्पण केलं तरीही चालणार आहे. पण अशा पद्धतीने तुम्हाला दुर्वांचा हा छोटासा उपाय करायचा आहे. आता या दुर्वा अर्पण केल्यानंतर काय करायचं तर बघा, या ज्या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत त्यातील एक जोडी आपल्याला काढून घ्यायची. भलेही मंदिरात असू द्या किंवा घरात असू द्या, एक जोडी काढून घ्यायची आणि ती आपल्या जवळ बाळगायची आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा अर्पण केल्या जातात, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा. उरलेल्या ज्या दुर्वा आहे त्याचं काय करायचं तर तुम्ही मंदिरात अर्पण केलेल्या असतील तर मग त्या मंदिरातच ठेवूया. त्यातली फक्त एक जोडी तुम्हाला उचलून आणायची आहे. पण जर घरी अर्पण केलेल्या असतील तर उरलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात. एक जोडी तुमच्या स्वतःसाठी काढून घ्यायची. आता हा उपाय तुम्हाला समजला असेल. सुरुवातीला आपण जो विश्वकर्माचा उपाय सांगितला आहे त्या सुपारीचं काय करायचं, इच्छा पूर्ण झाल्यावर ते सांगायचं राहिलं. बघा, तुमचा जेव्हा स्वतःचं घर होणार आहे तेव्हा ती सुपारी तुम्हाला विसर्जित करून द्यायची आहे. किंवा जर तुम्हाला इच्छा असेल तर ती सुपारी तशीच ठेवायची. तर दररोज तुम्ही एक वेळेस विश्वकर्मा चालीसा म्हणून तिची सेवा कायमस्वरूपी करू शकता. तर स्वामी भक्त बघा, संकट चतुर्थीनिमित्त हे दोन्ही उपाय किंवा ह्या दोन्ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा आणि त्याचा लाभ घ्या. या व्यतिरिक्त संकट चतुर्थीला काय केलं जातं, आपल्या मुलांच्या म्हणजे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काय केलं जातं याविषयी जे तुम्हाला भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील. बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. परत पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.